Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आमदार निवडून आल्याच्या नंतर आता आधीचा मी सांगते, जेव्हा मतदारसंघात काम करत होते तेव्हा ग्राउंड लेवलवर खूप माझं अटेंडन्स होतं आणि प्रेझेन्स होतं. पण निवडून आल्यानंतर अधिवेशनला एक पूर्ण महिना जात आहे, नंतर आपल्याला मीटिंग्स घ्यायला लागत आहे, मंत्रालयात जायला लागत आहे, हे सगळे करून नंतर फील्ड वर्कसाठी आपल्याला काम खूप कमी भेटतं आहे. त्याच्या जसं आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितले की फॅमिलीचा वेळ, पर्सनल टाईम आणि फील्डवर टाईम, मीटिंगसाठी टाईम. काल सभागृहात आम्ही एक डिस्कशन केलं होतं, एक सभागृह स्थगित झालं होतं 5-10 मिनिटासाठी. आम्ही डिस्कस करत होतो की बाबा फक्त माइंड काम करताय आता. फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं प्रेझेन्स आपल्या फील्डवर पाहिजे ते जास्त होत नाही. पण आपल्याला आता मॉन्सून चालू आहे, मॉन्सूनच्या नंतर फील्डवर आपण कसं परत ऍक्टिव्ह होऊ, कारण इलेक्शनच्या आधी 1-2 वर्ष आपण खूप फील्डवर फिरते. पण तसंच आपण लोकांसोबत फील्डवर फिरले, त्यांचा काय विषय आहे ते समजून घेणे आणि ते समजून घेण्यानंतर त्याचं समाधान कसं करायचं ते आम्हाला एक नवीन काय बोलतात त्यांना की एक चॅलेंज सारखं आहे आमच्यासाठी. कारण फील्ड, पर्सनल आणि होम तो आहेच आणि महिलांसाठी तर खूप मोठं चॅलेंज असते. कारण विवाहित महिलांसाठी तो बायको आहे त्याची एक जबाबदारी आहे, आम्ही आई आहे त्याची एक जबाबदारी आहे, फॅमिलीचं आहे, नंतर घर. आणि आपल्या इंडियन सिस्टममध्ये सर्वांना माहीत आहे मुलाचा जे देखभाल आहे, कितीही कोणीही सुपरवाइज केलं तर मायन्यूटली तर आईलाच बघायला लागतंय. नंतर कुकिंगचा पण तुम्ही कितीही कुक ठेवा, शेफ ठेवा, पण किचनमध्ये जे मायन्यूट डिटेल्स आहे महिलांनाच बघायला लागतंय. आणि परत पूर्ण सिस्टम हाऊसमध्ये सकाळी विंडो ओपनिंग आणि रात्री डोअर क्लोजिंग हे दोघेच विषयी महिलालाच करायला लागतं. कारण ते असं आहे आणि मला पण ते आवडतंय. ठीक आहे, होममध्ये आय एम द क्वीन अँड वेन आय एम इन ऑफिस माय हजबंड इज द किंग. तो ऐसा एक ऍडजस्टमेंट हमेशाच येतात अँड मला असं वाटतं की ते एक छान पद्धतीने चालतंय. पण ते घेऊन सोबत नवीन जिम्मेदारी, फील्डचं जिम्मेदारी, लोकांची जिम्मेदारी मी 5 वर्ष आधीच चालू केलं होतं. मी लोकांना खूप जवळतून बघितलंय तिकडे माझ्या मतदारसंघात. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत जेवण करणे, त्यांच्या गळीचे पाण्याचे सगळे प्रश्न कसं करायचं ते होतं, एक चॅलेंज होतं, पण ते मी कव्हर केलंय. पण त्याच्या नंतर आता जे मीटिंगचा, मंत्रालयाचा, विधान भवनचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला, त्यांच्या विषयावर बोलायचं आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं, ते एक जे नवीन चॅलेंज आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी एक मला पण ते बॅलन्सिंग जे स्किल आहे आता शिकवायला लागते. एक